नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC दुनिया या यूट्यूब चॅनलला मी ऋषाली उंदराव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, बघा आपण रोज चालू घडामोडींचे जे प्रश्न तयार करतोय, तर ते जे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण चाललंय, हे प्रश्न दैनंदिन घडामोडीवर आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे तुम्हाला निश्चितच उपयोगी पडणार आहे. तर हे प्रश्न आणि हे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सो आजचं लेक्चर स्टार्ट करूया. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे नटुना बेटे. येस, नटुना बेटांबद्दल आहे. बघा, नटुना बेटे हा कोणत्या देशातील विवादित प्रदेश आहे? कोणत्या देशातील? युके अँड मॉरिशियस. आता इथे बघा, हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. विवादित आलंय म्हणजे हे क्लिक झालं पाहिजे की हा दोन देशांमधला वाद असणार. ओके, दोन देशांमधला. मग हे कोणते दोन आहेत? ओके, तर बघा, युके आणि मॉरिशियस, चीन अँड इंडोनेशिया, कॅनडा अँड डेन्मार्क, इराण आणि UAE, दॅट इज युनायटेड अरब एमिरेट्स. ठीक आहे, त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये कशाबद्दल आलं? पर्याय क्रमांक 2 काय आहे? तर चीन आणि इंडोनेशिया. बघा, हे नटुना बेटे म्हणजे काय, पहिले ते आपण समजून घेऊया. तर नटुना बेटे म्हणजे दक्षिण चीनच्या दक्षिण भागात असलेला 272 बेटांचा एक द्वीपसमूह आहे. आता द्वीपसमूह म्हणजे काय? तर ज्याच्या तिन्ही बाजू ह्या समुद्राने किंवा पाण्याने वेढलेल्या असतात त्याला काय म्हटलं जातं? तर द्वीपसमूह. तर ह्या द्वीपसमूहात एकूण 272 बेटे आहेत. ह्याच्यातला इम्पॉर्टंट असणारा दुसरा फॅक्ट आहे. राईट, हा बघा, हा इम्पॉर्टंट दुसरा फॅक्ट आहे. त्याच्यानंतर हा बोर्निओच्या वायव्य किनाऱ्याला लगतच्या मोठ्या तुडजुहू द्वीपसमूहाचा भाग आहे. कसल्या? तुडजुहू द्वीपसमूहाचा. हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. नटुना किनाऱ्यालगत इंडोनेशियाचा विशेष आर्थिक क्षेत्र किंचित आच्छादित आहे. काय म्हटले बघा? किंचित आच्छादित आहे. दक्षिण चीन समुद्राच्या प्रदेशावर असलेल्या दाव्यांमुळे हा भाग विवादित आहे. आपल्याला एवढंच इम्पॉर्टंट आहे. बघा, तीन जे फॅक्ट्स तुम्हाला इकडे दाखवले की नटुना किनाऱ्यालगत इंडोनेशियाचा EEZ आहे, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. ठीक आहे, आणि ते कुठे आहे? तर दक्षिण चीन भागात नटुना बेटे आहेत, त्याच्यात 272 बेट आहेत. पुढचा प्रश्न बघूया. बघा, विमा दुरुस्ती विधेयक हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट होतो इकॉनॉमिक्सच्या अँगलने, त्यामुळे येणाऱ्या STIच्या परीक्षेत, मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, विमा दुरुस्ती विधेयक 2021 संबंधित खालील विधानांचा विचार करा. भारतीय विमा कंपनीत परवानगी असलेल्या जास्तीत जास्त परदेशी गुंतवणुकीच्या वाढीकरता हे विधेयक विमा कायदा 1938 मध्ये सुधारणा करते. या विधेयकात भारतीय विमा कंपनीत परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26% वरून 49% पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि मालकी व नियंत्रणावरील निर्बंध हे काय केलेले आहेत? निर्बंध दूर केले आहेत. बघा, विधान ज्या वेळेस खूप मोठं असतं त्यावेळेस ते कसं तयार करायचं? तर तुकडे तुकडे करून ते रीड केलं पाहिजे. आता हे जे दुसरं विधान होतं ते बघा, इथे काय काय आहे? परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 ते 49, आणि त्याच्या दुसरा त्याचा भाग काय आहे? तर मालकी आणि नियंत्रणावरील निर्बंध दूर केलेत. आणि आता विचारलंय काय बघा, तर वर दिलेली कोणती विधाने ही बरोबर आहेत? ठीक आहे, फक्त फक्त ब, दोन्ही आणि ब आणि वरील पैकी नाही, म्हणजेच काय? तर दोन्ही सुद्धा विधानं काय आहे? चूक आहे. तर याचं योग्य उत्तर बघा मित्रांनो काय आहे? तर उत्तर क्रमांक 1, फक्त पहिलं जे विधान आहे ते योग्य आहे. आता लक्षात ठेवा का? त्याच्यामध्ये बघा, मालकी आणि नियंत्रणावरील निर्बंध दूर केले आहेत, हे प्रॅक्टिकली आधीच केलेले आहेत. निर्बंध ऑलरेडी केलेले. इथे फसवणारा जो मुद्दा होता तो 26% 49 पर्यंत हे दोन्ही विधान, हे दोन्ही आकडे चूक आहे. आधीच आपल्याकडे 49% गुंतवणुकीची मर्यादा होती, ती आता 74% वरती पोहोचलेली आहे. त्यामुळे आता बघा, ह्या विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्य काय? ते विधेयकात भारतीय विमा कंपनी जास्तीत जास्त परदेशी गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी विमा कायद्यात सुधारणा करण्यात आली. आणि हे जे विमा विधेयक आहे, भारतीय विमा कंपनीतील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा त्यांनी काय केलेली आहे? 49 वरून 74% वाढवलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, पुढील पारंपरिक गट. ओके, बघा इथे प्रश्न काय आहे? तर पुढील पारंपरिक गट आणि देश जोड्यांचा विचार करा.
उईगुर चीन, ओरोमा इराक, कुर्द इथिओपिया. आणि इथे विचारलंय काय तर कोणती जोडी किंवा जोड्या ह्या काय आहेत, योग्य आहे किंवा आहेत. पर्याय आहेत फक्त ब आणि क, अ आणि क, अ ब क. तर योग्य उत्तर बघा त्याचं काय आहे, तर फक्त अ मध्ये दिलेली जी जोडी आहे ती योग्य आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पारंपरिक गट आणि त्यांचे देश ह्याच्याबद्दलची योग्य माहिती ओळखून घेऊया. बघा काय झालं होतं, अलीकडेच अमेरिकन काँग्रेसने एक विधेयक मंजूर केलं जे चीनी अधिकाऱ्यांवर निर्बंध लादत होतं. आता विघुर हे चीनच्या मूळचे चीन होते. बघा हे विघुर जे होते, ओके, हे मूळचे चीनच्या शिनजियांग उईघुर या स्वायत्त प्रदेशाचे मुसलमान आहेत आणि ते स्वतःला सांस्कृतिक व वांशिक दृष्ट्या मध्य आशियाई देशांच्या जवळचे मानतात. ओरोमा इथिओपियातील सर्वात मोठा वांशिक गट असून तेथील 1/3 पेक्षा जास्त लोकसंख्या ही ओरोमा गटाची आहे. बघा दुसरा फॅक्ट तुम्हाला लक्षात आलाय. आणि ओरोमाने 16व्या शतकात हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या नैऋत्यपूर्व सीमेत स्थलांतर केले आणि त्यांनी सर्व दक्षिण इथिओपिया व्यापले. ओके, कुर्द नाही आहे. आता लक्षात ठेवा. आणि कुर्द लोक कुठून आलेले आहेत, तर कुर्द लोक हे मध्य पूर्वेतील 4थ्या क्रमांकाचा जो वांशिक गट आहे तिकडे आता ते डोंगरावर राहतात. बघा तिथे तुर्की, इराक, सिरिया, इराण आणि आर्मेनियाच्या सीमारेषांवर ते आहेत. बघा सीमारेषांवर ते एक विशिष्ट प्रदेश तयार करतात. आता बहुसंख्य असूनही ते बऱ्याच वेगवेगळ्या धर्म आणि पंथांचे पालन करतात आणि ते काय आहेत, तर ते सुन्नी मुसलमान आहेत. आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर बघा इंटरकॉन्टिनेंटल बलास्टिक क्षेपणास्त्र आणि ICBM संबंधित खालील विधानांचा विचार करा. बघा अग्नि 5 हे भारताचे सर्वात प्रगत ओके, लेट मी कलर चूज अनदर वन. येस, बघा काय आहे, ICBM. ओके, बघा अग्नि हे भारताचे सर्वात प्रगत ICBM आहे. ICBM ची किमान श्रेणी ही 3000 किलोमीटर आहे आणि कमाल श्रेणी ही 5000 किलोमीटर पर्यंत आहे. ICBM पारंपरिक रासायनिक आणि जैविक शस्त्रे आणू शकते परंतु आण्विक अस्त्रे ठेवू शकत नाही. आणि विचारलंय काय कोणती विधानं बरोबर आहे, फक्त अ, ब आणि क, अ आणि ब, अ, ब आणि क. तर ह्याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो, येस, ह्याचे योग्य उत्तर आपण आता इथे चॉईस करणार आहोत. ते आहे पर्याय क्रमांक 1. फक्त अ हे विधान आहे ते बरोबर आहे. का बरं, बघा भारत हा हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करणारा 1 अमेरिका, 2 रशिया, 3 चीनचा आणि नंतर 4था नंबर जो आहे तो आपला इंडियाचा आहे. राईट. त्याच्यानंतर बघा त्याचं विकसन कुठे झालेलं आहे, तर DRDO. आता आपण महत्वाचा प्रश्न हे घेऊया की ICBM हे काय आहे. इंटर कॉन्टिनेंटल बलास्टिक क्षेपणास्त्र किंवा ICBM हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे. ICBM ची किमान श्रेणी 5500 किलोमीटर आहे. बघा 5500 आणि कमाल श्रेणी ही किती आहे, 7000 ते 16000 किलोमीटर पर्यंत आहे. आणि अग्नि 5 बद्दल बघूया तर हे 3 टप्प्यांचे घन इंधन असणारे क्षेपणास्त्र आहे. बघा घन इंधन हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. ओके, ह्याचा पल्ला 5500 ते 5800 किलोमीटर पर्यंत आहे. हे एका वेळेस 1500 किलोग्रामचं वजन वाहून नेऊ शकतं, म्हणजेच काय आण्विक अस्त्र वाहून नेऊ शकते. राईट. आणि भारतातील सर्वात प्रगत ICBM आहे. सो इकडे आपण मित्रांनो ह्या एकाच प्रश्नामध्ये एवढं लक्षात ठेवायचे आपण 3 हायपरसोनिक बद्दल बघितलं, ICBM बद्दल बघितलं आणि अग्नि 5 बद्दल बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे प्रश्न परीक्षेसाठी हे मार्गदर्शक ठरणार आहे. सो ह्याचा तुम्ही ह्याची काळजी घ्यायची की तुम्हाला एकही लेक्चर मिस करायचं नाहीये. अजूनही जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुढे बघा जोहान्सबर्ग घोषणापत्र आणि झियामेन घोषणापत्र कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत. जोहान्सबर्ग आणि झियामेन, ब्रिक्स, SCO, WHO आणि WTO. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघायचं उत्तर आहे ब्रिक्स या समूह जे आंतरराष्ट्रीय संघटना आहे ब्रिक्स.
BRICS. येस, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये जोहान्सबर्ग आणि झियामेन हे घोषणापत्र होतं. बघा ते काय आहे तर 10व्या ब्रिक्स शिखर परिषदेत 5 देशांच्या राज्यांच्या प्रमुखांनी जोहान्सबर्ग घोषणापत्र स्वीकारले. कधी स्वीकारलं तर 10व्या परिषदेत. ही परिषद आफ्रिकेतील ब्रिक्स सर्वसमावेशक वाढीसाठी सहयोग या थीम अंतर्गत आयोजित केली गेली आणि चौथी औद्योगिक क्रांतीमध्ये सुद्धा सामायिक केली. चीनने वेगवेगळ्या प्रदेशातील काही देशांना आमंत्रित करून गेल्या वर्षी झियामेन शिखर परिषद ब्रिक्स प्लस स्वरूप सादर केले होते. दक्षिण आफ्रिकेने त्याचेच अनुकरण करत ही परिषद आयोजित केली. ब्रिक्सच्या 5 देशांचे प्रादेशिक पातळीवरील प्रातिनिधित्व अर्जेंटिना, जमैका, तुर्की, इंडोनेशिया आणि काय आहे इजिप्त. आता झियामेन ह्या घोषणेमध्ये ब्रिक्स देशांनी काय केलं, सर्व राष्ट्रांना दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवणे आणि दहशतवादी आर्थिक स्रोतांना आळा घालणे यासाठी काय केलं तर आवाहन केलं. पुढचा प्रश्न बघूया. प्रोजेक्ट रिहॅब संबंधित खालील विधानांचा विचार करा. बघा, पर्यावरण, वनीकरण आणि हवामान बदल मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. मधमाशा वापरून मानवी वस्तीत हत्तींचा सल्लाग रोखण्यासाठी मधमाशी कुंपण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कोडगू केरळमध्ये प्रातिनिधिक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ओके, रिहॅब बद्दलची चर्चा आहे आणि इथे विचारलंय काय की कोणते विधाने ही बरोबर आहेत. ओके, अ क फक्त ब फक्त क वरील सर्व. तर आता त्याचं योग्य उत्तर आहे फक्त ब, उत्तर क्रमांक 2. का बरं? बघा, प्रोजेक्ट रिहॅब हा मधमाशांचा वापर करून हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करणे. येस, हत्ती आणि मानव हा खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचा उपक्रम आहे. हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. बघा, KVICIच्या राष्ट्रीय मध मिशन अंतर्गत हे एक उप अभियान आहे. ओके, मानवी वस्तीत हत्तींचा हल्ला रोखण्यासाठी मधमाशी कुंपण तयार करण्याचा त्यांचा हेतू आहे. ओके, त्यानंतर प्रातिनिधिक प्रकल्प कर्नाटकच्या कोडागू येथे तो सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जंगलाच्या परिघावर आणि विश्वासानुसार खेड्यांच्या सीमेभोवती मधमाशी बॉक्स स्थापित करणे हे आवश्यक आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. बघा, वनबंधू कल्याण योजनेबाबत खालील विधाने लक्षात घ्या. ओके, VKY हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही योजना आहे, त्यामुळे योजनावरचे प्रश्न आजकाल पूर्व परीक्षेत किंवा मुख्य परीक्षेत हे विचारले जातात. त्यामुळे एनी हाऊ दॅट इज इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, सॉरी, वेगवेगळ्या राज्यात नियोजित केलेल्या भागात यांची अंमलबजावणी केली जाते. बरं, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने यांची अंमलबजावणी केली. ओके, आणि इथं पण विचारलंय कोणती विधाने ही बरोबर आहेत. फक्त अ फक्त ब, दोन्ही नाही. योग्य उत्तर बघा काय आहे, ही दोन्ही सुद्धा विधानं काय आहेत, अयोग्य आहेत. दोन्ही बरोबर नाहीत म्हणजे काय, दोन्ही सुद्धा विधाने ही चूक आहेत. ओके, कशी चूक आहेत ते लक्षात घ्या. आदिवासी कार्य मंत्रालयाने आदिवासींच्या कल्याणार्थ वनबंधू कल्याण योजना VKY आदिवासींच्या हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. याचं उद्दिष्ट काय तर आदिवासींच्या गरजा आधारित आणि निकालाभिमुख समग्र विकासासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे. या प्रक्रियेद्वारे केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध कार्यक्रम योजनांनुसार वस्तू व सेवांचे सर्व लाभ प्रत्यक्षात त्या भागात पोहोचण्याची खात्री केली गेली आणि संसाधनांच्या उपलब्धतेनुसार लक्षगट यामध्ये काय आहे, सर्व आदिवासी लोक आणि देशभरातील आदिवासी लोकसंख्या असलेल्या सर्व क्षेत्रांचा यामध्ये काय झालेला आहे तर समावेश झालेला आहे. ठीक आहे, सो आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. सूत्रा PIC. Yes, Sutra PIC. Let me change the color. Okay. See, Sutra PIC संबंधित खालील विधानांचा विचार करा. देशी गायींवर संशोधन करण्याचा सूत्रा PIC हा एक
काय आहे कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय मूळ गायींच्या पारंपरिकरित्या प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थांचे मानक विकसित करणे हा आहे. आणि वरील दिलेली कोणती विधाने बरोबर आहेत? फक्त अ, फक्त ब, दोन्ही अ आणि ब, दोन्ही नाही. याचं योग्य उत्तर बघा काय आहे मित्रांनो. येस, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. याची दोन्ही विधानं बरोबर आहे. आता हे आपण डिटेल समजून घेऊया की सरकारने स्वदेशी गायींच्या संशोधनाच्या कार्यक्रमाचे अनावरण केले. सूत्र PIC या उपक्रमाचे नेतृत्व कोण करत आहे? तर SNT डिपार्टमेंट, सायन्स अँड टेक डिपार्टमेंट करत आहे. ओके. सूत्राचा फुल फॉर्म बघा, सायंटिफिक युटिलायझेशन थ्रू रिसर्च ऑगमेंटेशन प्राईम प्रोडक्ट्स फ्रॉम इंडिजियस काउज. 5 संकल्पांवर हे काम करते. काय काय? तर बघा, स्वदेशी गायींचं वेगळेपण, औषध आणि आरोग्यासाठी स्वदेशी गायींची प्राथमिक उत्पादने, कृषी उपयोगी देशी गायींचे प्रमुख उत्पादने, देशी गायींची अन्न व पोषण आहारातील प्रमुख उत्पादने आणि देशी गायी आधारित युटिलिटी वस्तूंची प्राथमिक उत्पादने. पुढचा प्रश्न बघूया. बघा, नुकताच चर्चेत असलेला नोव्हिचोक हा एक काय आहे? लक्षात घ्या. रशियन तलावात तेल गळती क्षेत्र, मल्टी ड्रग प्रतिरोधक बॅक्टेरिया, इराणची आण्विक संवर्धन सुविधा, न्यूरोटॉक्सिन जो युद्धात वापरला जाऊ शकतो. तर ह्याचं योग्य उत्तर बघा काय आहे. इट इज अ न्यूरोटॉक्सिन. ओके. हे काय आहे? एक न्यूरोटॉक्सिन आहे जे युद्धामध्ये सुद्धा वापरले जाऊ शकते. बघा, हा त्याचा आहे. त्याबद्दल आपण एक्स्ट्रा माहिती जाणून घ्या. बघा काय. बघा, न्यूरोटॉक्सिन मागे रशियन विरोधी पक्षनेते आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते अलेक्सी नाल्नी यांना विष देण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे. हे शीतयुद्धाच्या काळात, बघा, शीतयुद्धाचा काळ जो होता हा कधी होता? 1960 नंतरचा जो कालावधी होता, 60 ते साधारण 70. ओके. या काळामध्ये रशियाने विकसित केले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये रासायनिक शस्त्रास्त्र निषेध संघटनेने ओपेक, OPCW, नोव्हिचोकला यांच्या प्रतिबंधित विषाच्या यादीमध्ये जोडले होते. 1990च्या दशकात स्वाक्षरी झाल्यापासून कराराच्या पहिल्या महत्वपूर्ण बदलांमध्ये हा एक महत्वपूर्ण बदल होता. आणि 1994 मध्ये जपानमधील सुमोटो येथे सरींचा हल्ला झाला तेव्हा 8 लोक मरण पावले आणि 500 लोक प्रभावित झाले. हे सगळं काय आहे? तर हे काय म्हणतात त्याला, एक प्रकारचं विष आहे. ओके. जसं रशियाचं हे आहे त्याच प्रकारे जपान मधलं सुमोटो इथे सरींचा हल्ला झालेला आहे. पुढचा शेवटचा प्रश्न बघूया. बघा, नुकतीच प्रश्न असा आहे की नुकतीच रणबीर सिंग समितीची स्थापना झाली. ओके. कशा संदर्भात करण्यात आली? बघा, रणबीर सिंग समितीची स्थापना कशा संदर्भात करण्यात आली? बघा, ओव्हर द टॉप मीडिया सेवांचे नियमन, कोविड मंदीनंतर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन, भारतात क्रिप्टोकरन्सीचे नियम आणि गुन्हेगारी कायद्यात सुधारणा. तर ह्याचं योग्य उत्तर बघा काय आहे. रणबीर सिंग समितीची स्थापना ही कशासाठी करण्यात आलेली होती? बघा मित्रांनो, येस, तर ही स्थापना गुन्हेगारी कायद्या संबंधात सुधारणा करण्यासाठी करण्यात आली. त्याचं स्पष्टीकरण बघा, गृह मंत्रालयाने गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करण्यासाठी केलेली होती. ठीक आहे. या समितीत काय आहेत? कायदेशीर शिक्षण तज्ज्ञ आहेत, ऑनलाईन अभिप्राय गोळा करणे, तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे आणि त्यांच्या अहवालासाठी सरकारकडे माहिती देण्याचे काम ह्या समितीमार्फत करण्यात जाते. आणि बघा, जुलै रोजी सल्लामसलत सुरू होईल आणि पुढील 3 महिन्यात समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करेल. सो अजून याचं काम सुरू झालेलं नाहीये. त्यामुळे येत्या मेन्स मध्ये हा प्रश्न कुठेतरी येऊ शकतो. येत्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न कुठेही येऊ शकणार आहे. ठीक आहे. सो आपण जस्ट बघूया. आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले ते आम्हाला नक्कीच करा. प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.